नागपुरात सर्पमित्रांच्या तत्परतेनं 2 सापांचे प्राण वाचलेत। बेसा परिसरात बाथरूमच्या पाईपच्या जाळीत अडकलेल्या सापाची सुखरूपपणे सुटका करण्यात आली, तर दिघोरी परिसरात फडणीस नगर इथं झाडावर बसलेल्या सापालाही सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी बेसा येथील रचना वाटिका सोसायटीत राहणारे वैभव चकोले यांनी बाथरूममधून आवाज येत असल्यानं बारकाईनं पाहणी केली। त्यावेळी सुमारे 4 फूट लांबीचा बिनविषारी तस्कर प्रजातीचा साप पाईपच्या जाळीत अडकलेला दिसून आला। याची माहिती मिळताच सर्पमित्र शुभम पराळे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अत्यंत सावधगिरीनं सापाला कोणतीही इजा होऊ न देता त्याची सुटका केली। प्राथमिक उपचारानंतर या सापाला मटकाझरी जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आलं। तर दुसरी घटना दिघोरी परिसरातील फडणीस नगर इथे घडली। बुधवारी पहाटे 4च्या सुमारास दीपाली माहुलकर यांना आपल्या घराच्या अंगणातील झाडावर मोठा साप असलेला पाहिला। माहिती मिळताच सर्पमित्र तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि सापाला सुरक्षितपणे पकडून त्यालाही मटकाझरी जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की परिसरात साप दिसल्यास घाबरून जाऊ नये किंवा त्याला कुठलीही इजा करू नये। त्याऐवजी तत्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, जेणेकरून साप आणि नागरिक दोघांच्याही सुरक्षिततेची काळजी घेता येईल।